नमस्कार आणि सुप्रभात सर्वांना. शेक्सपियर ह्या महान नाटककाराचं एक वाक्य आहे आणि जे आपण आतापर्यंत मिसअंडरस्टँड करत आलेलो आहोत कित्येक जनरेशन्स. आणि ते वाक्य असं आहे की द जॅक ऑफ ऑल ट्रेड्स इज मास्टर ऑफ नन. म्हणजे जो एकाच नाही तर बऱ्याच गोष्टीबद्दल ज्ञान बाळगतो, तो बऱ्याचदा धड एक गोष्ट कुठली करत नाही. म्हणजे एक ना धड बाराबर चिंध्या. परंतु त्या कोटेशनला आपण इथंपर्यंत ऐकलं आहे आणि समजून घेत आलो आहे. त्याचं पुढं देखील ते वाक्य कंटिन्यू होतं आहे आणि ते असं: द जॅक ऑफ ऑल ट्रेड्स इज मास्टर ऑफ नन, अप टू टाइम्स इज बेटर दॅन मास्टर ऑफ वन. म्हणजे तो म्हणतो की तुम्हाला एकाच गोष्टीतलं माहिती असणं हे देखील खूप घातक आहे. म्हणजे खरं तर हेच खूप घातक आहे. तुम्हाला सगळ्याच गोष्टीतलं थोडं थोडं का असेना तर तुम्हाला माहिती पाहिजे. उदाहरण घ्यायचं झालं तर मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक जसं की स्टीव्ह जॉब्स असेल किंवा आताचं जेफ बेझोस, इलॉन मस्क, हे लोक काय करतात की त्यांच्या कंपन्या ज्या मोठ्या मोठ्या उभ्या करतात आणि परत त्याच कंपन्या डिसरप्ट करतात. म्हणजे त्याच कंपन्या त्या खाली खेचतात, त्यांचा स्टॉक्स वगैरे सगळ्या गोष्टी ते जस्ट पुल डाऊन ऑन द ग्राउंड. का तर त्यांना तो बिझनेस डिसरप्ट करून, कारण एका बिझनेसमध्ये बऱ्याच काळ सगळी लेंथ व्यवस्थित पकडल्यानंतर ग्रोथची, तर त्यांना काय असतं की त्या क्षेत्रातली चाललेली त्यांची लेंथ जी स्टेडी असते ती त्यांना ब्रेक करायची असते आणि त्यासाठी ते बिझनेस रिइन्व्हेंट करायला प्राधान्य देतात. जसं की इलॉन मस्कनं त्याची टेस्ला कंपनीची कार तर उभी केलीच, निर्माण केली, परंतु त्याने नंतर ट्विटर देखील त्यानं विकत घेतलं आणि टेस्लाकडे त्याला दुय्यम नजरेने तो बघत होता. कारण टेस्लाचं काम ऑलमोस्ट ही वॉज ऑन द वर्ज टू गेट कम्प्लीट. स्पेसएक्समध्ये त्याने रॉकेट लॉन्च एवढे केले, त्याने व्यवस्थित सक्सेसफुली लँड देखील केला आणि त्याचे एक ट्रेडमार्क झाला होता की इलॉन मस्क इज समवन हू इज थिंकिंग अबाउट द स्पेसशिप, द समवन हू इज थिंकिंग अबाउट द ड्रायव्हरलेस कार्स. पण त्याला ती इमेज ब्रेक करायची होती टेस्लाची किंवा इलॉन मस्क ह्या ब्रँडची, आणि मग त्या ट्विटर कंपनी विकत घेतली आणि त्यानं त्याच्या कंपनीला डिसरप्ट केलं. स्टीव्ह जॉब्सच्या कंपनीच्याबद्दल देखील, स्टीव्ह जॉब्सचं पहिलं प्रॉडक्ट जे मोठ्या प्रमाणात गाजलं ते आयपॉड होतं. आयपॉडला त्यानं खाली खेचलं, डिसरप्ट केला स्वतःचाच बिझनेस आणि त्याने स्वतःचे स्मार्टफोन्स हे लॉन्च केले आणि ते एवढे प्रसिद्ध केले. आता बघा, स्टीव्ह जॉब्सकडे एक वैयक्तिक पर्सनॅलिटी बघायचं झालं, त्यानं कंपनीचं जर ब्रँडिंग केलंच, पण स्टीव्ह जॉब्स म्हणून स्वतःचं एक ब्रँडिंग केलं. जसं की इलॉन मस्कनं स्पेसशिप किंवा स्टारशिप किंवा त्याचं टेस्ला ह्याचं ब्रँडिंग करण्याऐवजी त्यानं स्वतःचं ब्रँड केला की इलॉन मस्क म्हणून. म्हणजे इलॉन मस्कनं हे स्वतःचं ब्रँडिंग केलं आहे, कारण तो एकतरी प्रत्येक कंट्रीतल्या किंवा प्रत्येक फायनान्शियल सेक्टर असेल, सोशल असेल, अँथ्रोपोलॉजी असेल किंवा जिओग्राफिकल असेल, सगळ्या कल्चरलमधले त्याला ट्रेट्स माहिती आहेत. म्हणजे त्यानं वाचलं आहे कदाचित, कारण त्याचं ज्ञान तेवढं मोठं झालं आहे, त्यानं केलं आहे, त्याचा प्रिफरन्स असेल, चॉईस असेल, कारण त्याला मोठ्या कंपन्या करायच्या आहेत. आणि मोठ्या कंपन्या कधी होतात की तुमची कंपनी तुमच्या देशात राहण्याऐवजी इतर देशांना ती टच करते किंवा तुमचा प्रॉडक्ट तिथं जर खपत असेल दुसऱ्या कंट्रीमध्ये तर तुमची कंपनी मोठी होते. तर त्यासाठी ही लोकं आहेत ना, एक मोठा कॅनव्हास घेतात डोक्यामध्ये की ओव्हरऑल आपल्याला कसं बघायचं आपल्या कंपनीला, आपल्या प्रॉडक्टला. आणि त्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टीतल्या, क्षेत्रातल्या महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं आवश्यक असतं. जसं की स्टीव्ह जॉब्सला प्रचंड गोष्टी माहिती आहेत. जसं की जसं परत म्हणतो तेच मी, अँथ्रोपोलॉजी, मानवाची उत्क्रांती कशी झाली, परत देशातल्या वेगवेगळ्या टाबूज काय आहेत, कल्चरल ट्रेट्स काय आहेत, किंवा माणसं कशी वागतात, कुठल्या भागातली कशी वागतात, त्यांना काय लागतं, किंवा सायकोलॉजिकली कसं इंटरपर्सनल लोकांचं कनेक्शन आहे कुठल्या देशातलं, सगळ्या गोष्टी म्हणजे फायनान्स, स्टॅट, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री, सगळ्या गोष्टीतलं माहिती असते. थोडं का असतं या लोकांना माहिती असतं आणि हे त्याच हेतूने माहिती करून घेत असतात, जेणेकरून ह्यांना त्या कंपन्या एवढ्या मोठ्या करायच्या असतात, लोकांच्यापर्यंत सगळ्या कानाकोपऱ्यात पोचवायच्या असतात. त्यामुळे तर माझा एकच कन्क्ल्युजन असं आहे की शेक्सपियरनं म्हटलं आहे ते की द जॅक ऑफ ऑल ट्रेड्स इज मास्टर ऑफ नन. पण पुढचं वाक्य आहे ना, तर खूप महत्त्वाचं आहे. अप टू टाइम्स इज बेटर दॅन मास्टर ऑफ वन. एकाच गोष्टीतलं तुम्हाला ज्ञान असेल
तर तुम्ही एवढी ग्रोथ करू शकत नाही. तुम्ही एक कॉर्पोरेट एम्प्लॉई व्हाल किंवा एखादा 9 to 5 जॉब करणारे एखादे यू विल बी लाईक अ ब्युरोक्रॅट, बट यू विल नॉट ग्रो more than a canvas. The canvas which has been set by you, the canvas which is set by the society, you cannot break that canvas and you can't jump out of that. त्यामुळे आपल्याला लार्जर दॅन लाईफ विचार केला पाहिजे. जसं की स्टीव जॉब्स, परत मार्क झुकरबर्ग लहान आहे अजून, पण स्टीव जॉब्स ज्यानं स्वतःचं एक ब्रँडिंग केलं आहे. जसं की शाहरुख खान पण घ्या, त्यानं स्वतःची एक अशी ब्रँडिंग केलं आहे की त्याला सगळ्याच गोष्टीतलं माहिती आहे. अँड नाव ही हॅज रीच टू ऑल ओव्हर द कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड because he knew that he will sell his product of love. He sells the love in the movies. चित्रपटामध्ये प्रेम, भावना, ह्या इमोशन्स हे विकतच असतो तो. खरं तरी हा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आपण सतत विचार करायला पाहिजे. लोक मोठी का होतात, लोक काय विकत असतात, लोकांच्याकडे काय असतं ॲसेट म्हणून ते देतात लोकांना, आणि एवढी लोक क्राऊड का करतात ते घ्यायला त्यांच्याकडे. दॅट इज अ रिअल बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू वी हॅव टू ऑलवेज थिंक ऑफ. Bye bye.